आहेत पौष्टिक बिया, ज्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. पण आपण हे सगळे पदार्थ रोजच्या आहारात घेत नाही. प्रत्यक्षात हे प्रत्येक घटक आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत आणि या सगळ्या साहित्याचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळावा यासाठी आज मी तुमच्यासाठी एक खास आणि हेल्दी मुखवास घेऊन आले आहे. जेवणानंतर काहींना बडीशेप किंवा ओवा खाण्याची सवय असते, पण एकच पदार्थ खाण्यापेक्षा जर आपण हे सगळे पौष्टिक घटक एकत्र करून खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर अधिक चांगला परिणाम होतो. यामुळे आपल्याला प्रत्येक साहित्याचे वेगवेगळे फायदे एकाच वेळी मिळतात, जसे की पचन सुधारते, शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि एकूणच आरोग्य चांगले राहते. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे आपण सर्वप्रथम पौष्टिक बिया घेतल्या आहेत. इथे मी 9 प्रकारच्या बिया घेतल्या आहेत. या बिया आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. बडीशेप पचन सुधारते, तोंडाला ताजेपणा देते. अळशी ओमेगा 3 भरपूर हृदयासाठी चांगले. भोपळ्याच्या बिया इम्युनिटी वाढवतात, प्रोटीनयुक्त. सूर्यमुखी बिया विटॅमिन ई त्वचेसाठी चांगल्या. चिया सीड्स फायबर जास्त, वजन नियंत्रणासाठी मदत. तीळ कॅल्शियम भरपूर, हाडासाठी चांगले. आणि ओवा पचनासाठी खूप उपयोगी आणि गॅस कमी करतो. तुम्ही या बियामध्ये तुमच्या आवडीनुसार काही बिया कमी करू शकता किंवा आणखी काही बिया ॲड करू शकता. इथे आपण एक खोलगट भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे लिंबू पिळून घ्यायचे आहेत. इथे मी 3 लिंबू कट करून घेतले होते. तिन्ही लिंबू मी याच पद्धतीने पिळून घेणार आहे. लिंबूमधला सगळा रस नीट काढून घ्यायचा आहे, कारण लिंबाचा रस या मिश्रणात चव आणतो आणि पचनासही मदत करतो. इथे मी घेतलेल्या तिन्ही लिंबाचा रस नीट पिळून घेतला आहे. आता यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ चव आणण्याबरोबर शरीरासाठी आवश्यक मिनरल्स देखील देतो. त्यानंतर हळद घालायची आहे. हळद फक्त रंगासाठी नाही, तर हळद शरीरातील सूज कमी करतो आणि आरोग्य प्रतिकारशक्ती वाढवतो. इथे मी साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. लिंबाचा रस, मीठ आणि हळद सगळं एकत्र भांड्यात मिसळायचं आहे. हे नीट मिसळून घ्या, जेणेकरून मीठ आणि हळद पूर्णपणे विरघळतील आणि रसात समांतर विरघळतील. आता या मिश्रणामध्ये आपल्या पौष्टिक बिया घालायच्या आहेत. सुरुवातीला ओवा घातला आहे, नंतर पांढरी तीळ घातली आहे, नंतर खरबुजाच्या बिया घालत आहे, त्यानंतर भोपळ्याच्या बिया घातल्या आहे, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया घातल्या आहेत आणि चिया घातला आहे आणि शेवटी अळशी घातली आहे. घातलेले बिया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद, मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये या बिया व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक बियांना मीठ लागेल. भारतीय आयुर्वेदानुसार जेवणाची सुरुवात मधुर गोड पदार्थांनी करावी, तर शेवट मात्र असा करावा की ज्यामुळे पचनक्रिया संतुलित राहते आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होईल. म्हणूनच आज आपण असे काही खास साहित्य एकत्र करून छान असा मुखवास बनवतोय. आता हे मिश्रण झाकून अर्धा तास बाजूला ठेवूया, त्यामुळे बियांना चांगला लिंबू मिठाचा फ्लेवर लागेल. अर्धा तासानंतर मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवली आहे. सुरुवातीला कढई थोडी गरम करायची आहे. गॅस इथे मी मध्यम ठेवला आहे आणि हे मिश्रण या कढईमध्ये काढून घेत आहे. आता पळीच्या साहाय्याने सतत हलवत या बिया नीट भाजून घ्यायच्या आहेत. या बियांना आपण इतकंच भाजायचं आहे की त्यातून छान हलकासा सुगंध येईल आणि ते कुरकुरीत होतील. जास्त ब्राऊन केलं तर मग त्या बियांना हलकासा कडवटपणा येतो आणि त्याची चव बिघडते. साधारणपणे या बिया भाजत मला इथे 7 मिनिटं झाली आहेत आणि बिया छान कुरकुरीत झाली आहेत. तुम्हाला आवाजावरून लक्षात येतच असेल. हे भाजून घेतलेल्या बिया मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. हे आता पूर्ण गार झाल्यावर यामध्ये आपल्याला धनाडाळ घालायची आहे. धनाडाळ घालून मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बियामध्ये धनाडाळ एकसारखी मिसळेल. आता हा मुखवास नरम पडू नये आणि चांगला फ्रेश राहावा, त्यासाठी मी इथे एअरटाईट डब्बा घेतला आहे. 8 दिवस पुरेल इतकंच मुखवास मी एका छोट्या डब्यामध्ये काढून घेणार आहे. उर्वरित मुखवास मी या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. अशा पद्धतीने स्टोअर केल्यास मुखवास जास्त काळ टिकतो, फ्रेश राहतो आणि नरम पडत नाही. जर आपण सतत डब्बा उघडत राहिलो तर मुखवास नरम पडतो आणि त्याची चवसुद्धा बिघडते. तर तुम्हाला ही मुखवासाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.